साधला। आता रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास असं म्हणत शिंदे समितीमुळे कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं हे सुकर झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे। मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण केलं जाणार आहे। तर आरक्षणाच्या उपचारात्मक याचिकेसाठी सर्वोत्तम वकील देखील नेमण्यात आलेत। फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सुद्धा सरकारनं दाखवली आहे। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलंय। सरकार आपल्या परीने प्रयत्न करते असं सरकारनं सांगण्याचा प्रयत्न केलाय। 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी बँक कर्ज देखील देण्यात आलेलं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कर्जावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी रुपये इतकं कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे। सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत पुण्यामध्ये सारथीचं मुख्यालय, 6 विभागीय कार्यालयांसाठी विनामूल्य जमीन सुद्धा देण्यात आली आहे। इत्यादी योजना मराठा समाजासाठी सरकारकडून, त्यातच लातूर आणि कोल्हापुरातील उपकेंद्र आणि वसतिगृहांसाठी विनामूल्य जमीन सुद्धा देण्यात आलेली आहे। बांधकामासाठी 1,188 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता सुद्धा सरकारकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटींचा निर्वाह भत्ता सरकारकडून वितरित करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय। सरकारकडून मराठा समाजासाठी असलेल्या या योजना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17.54 लाख विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये देण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे। तर छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवत्ता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते। गेल्या वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असं सरकारचं म्हणणं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत। त्यासोबत 75 मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आणि 21 कोटींची त्यांच्यासाठी तरतूद करण्यात आल्याचं सरकारकडून सांगितलं गेलंय। मराठा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करून देण्यात आली आहे। या योजना आहेत सरकारच्या मराठा समाजासाठीच्या। शासकीय सेवेमध्ये निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या 1,553 उमेदवारांची अधिसंख्य पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे। तर धोरणात्मक निर्णय घेऊन एमपीएससी आणि अन्य शासकीय सेवेत 3,200 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। एसीबीसी मधून ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। तर एकूण 4,700 उमेदवारांना नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची यूपीएससी आणि 304 विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड करण्यात आली। सारथी संस्थेमार्फत पीएचडी साठी मराठा समाजाच्या 2,109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित करण्यात आले। ईडब्ल्यूएस अंतर्गत 10% आरक्षणातून 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले।